राम राम मंडळी, नमस्कार. मी विक्रांत, VP ब्लॉग्स बारामती चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असताल. मित्रांनो, मला काही शेतकऱ्यांच्या रिक्वेस्ट आले होते आपल्या चॅनलमध्ये की तुम्ही सर द्राक्षेचा प्लॉट दाखवा. आणि बारामतीमध्ये सुपर प्लॉट म्हणायचं तर ते रोहित काटे वकील आहेत. ते बारामतीमध्ये सध्या जॉब करतात आणि त्यांची द्राक्षे खूप फेमस आहे. खूप इथली द्राक्षे फेमस पण आहे, गोड पण आहे. आणि तिथलं नियोजन नक्की काय आहे, द्राक्षेचं कोणतं बी लावतात, नियोजनपूर्वक त्यांचं काम कसं असतं, किंवा ते किती वर्षाचं पीक असतं, कसं घेतात, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कट करू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि दुसऱ्यांनाही शेअर करा. मित्रांनो, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, तर दुसऱ्यांना पण तुम्ही सांगत चला. तर ही द्राक्षी उन्हाळ्यामधली द्राक्ष आपण बघणार आहे की नक्की ते पाणी कोणतं वापरतात, त्यांचं नियोजन कसं आहे, ड्रिपचं कसं नियोजन आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, आपण आता जी उभा आहे ना, ही द्राक्षाच्या प्लॉटवर त्यांची उभा आहे आणि ही त्यांची द्राक्षी आहे. ही बघू शकता पाठीमागं बघा, अशी द्राक्षी आहे. द्राक्षी खूप गोड आहे आणि मोठी द्राक्षी आहे. नक्की कोणतं बी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. या व्हिडिओला आपल्याला बऱ्यापैकी लाईक्स मिळणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही कमेंट करा, बिंदास्त कमेंट करा की बाबा आम्हाला हे फ्रूट्स दाखवा सर, आम्हाला हा प्लॉट दाखवा, आम्हाला ऊसाचा प्लॉट दाखवा. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या जातील या VP ब्लॉग्स बारामती या चॅनलच्या माध्यमातून. तर चला आपण जाऊया द्राक्षेकडं. तर हे पहा मित्रांनो, आता आपण जो त्यांचा प्लॉट आता चालू आहे त्या ठिकाणी जाणार आहे. पाहू शकता तुम्ही, जिकडे तिकडे द्राक्ष दिसत आहे. तर चला आपण आता जो त्यांचा आता चालू सीझनमधला जो प्लॉट आहे, रनिंग प्लॉट, हा आपण बघणार आहे. आणि खूप सुंदर अशी माहिती सरांकडून आपण आज घेणार आहे की आज सर कशाप्रकारे आपल्याला माहिती देतात पाहूया. आणि भरपूर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा, अर्धवट व्हिडिओ पाहू नका. जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काहीच समजणार नाही. खूप सुंदर असा प्लॉट आहे, बारामती इंदापूर रोडला काटेवाडी या ठिकाणी रोहित काटे यांचा प्लॉट पाहू शकता तुम्ही. हे बघा, आपण आतमध्ये गेल्यानंतर ना हा सगळा असा प्लॉट आहे. बघा मित्रांनो, किती नियोजनपूर्वक आहे. कुठं काय म्हणतात ना, गवत वगैरे नाही आहे. तर हे आपण असं आता आतमध्ये जातोय. तर हे बघा मित्रांनो, हे द्राक्षी आहे सगळी. नमस्कार. VP ब्लॉग्स बारामती हा माझा यूट्यूब चॅनल आहे. आणि बऱ्याच लोकांची मला रिक्वेस्ट आली होती की आता उन्हाळा सीझन चालू आहे, शेतीचा द्राक्षाचा प्लॉट तुम्ही एखादा दाखवा. तर बारामतीमध्ये मी थोडं सर्च केलं, तर सर्च करत असताना पहिलं नाव तुमचं आलं. तर सर, तुमचं नाव? ॲडव्होकेट रोहित काटे. अच्छा सर, हे आता आपण जी पाठीमागे जी द्राक्षे खूप सुंदर बघत आहे, मोठी मोठी द्राक्षे, तर त्या द्राक्षीचं बियाणं कोणतं आहे आणि त्याची कशी मशागत केली जाते किंवा त्याचा पिरियड टायमिंग कसा आहे, सर्व गोष्टी आम्हाला सर्व लोकांसाठी सर सांगा तुम्ही. ही जी द्राक्षाची जात आहे ती SSN या नावाची. लागवडीपासून म्हणजे छाटणीपासून 5 महिन्यांचा कालावधी असतो. 5 महिन्यांमध्ये म्हणजे 150 दिवसामध्ये ते द्राक्ष ते खाण्यास योग्य होतात. ऑक्टोबर 20ला ह्या प्लॉटची छाटणी केली होती. आता एक 15 तारखेच्या दरम्यान तो त्याची चालू झालेला आहे. SSN ही व्हरायटी खाण्यास अतिशय उत्तम आणि दिसायलाही देखणी अशी व्हरायटी आहे. अच्छा सर, हे बी तुम्ही कुठून आणलं? हेच आयतेच ग्राफ्टेड रोप घेतली होती. आणि हे रोप किती दिवसापासून, म्हणजे कालावधी कसा असतो की लावता कधी आणि सगळ्या गोष्टी? फेब्रुवारीमध्ये जर खाली लागवड केली तर 1 वर्षामध्ये म्हणजे बांधावरती 1 वर्षामध्ये त्याची लागवडीपासून 1 वर्षामध्ये पीक आपल्या ह्या बागेमध्ये आलेलं आहे. अच्छा,
तर तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का की बाबा ते झाड द्राक्षाचं कसं वाढतं किंवा त्याचं ह्या गोष्टी सगळ्या सांगू शकताल का तुम्ही? लागवड आपण इथं केली, आता लागवडीचा प्लॉट नवीन आहे तो मी तुम्हाला दाखविलच. लागवड इथं छोटं रोप असतं, रोप लावल्यावरती मग त्याचा वेल हा आहे, हा तारेवरती आपण चढवतो. हा मोठा झालेला आहे, म्हणजे हे 3ऱ्या वर्षीचं पीक आहे. हे 3 वर्ष झाली ह्या झाडाला. अच्छा. मग 3 वर्षानंतर पहिल्या वर्षीच जी काडी वरती आपण वेल जातो त्यामध्ये ह्याला म्हणतात ओलांडा. त्या ओलांड्यावरती मग आपण काड्या चांगल्या प्रतीच्या ज्या काड्या आहेत त्याची निर्मिती इथून होत असते. आणि त्यामध्ये त्या झाल्यावरती म्हणजे एप्रिलच्या दरम्यान, एप्रिलच्या कालावधीमध्ये मग त्याची छाटणी केली जाते. एप्रिल पासून ज्या ह्या ओलांड्यावरती ज्या चांगल्या प्रतीच्या काड्या आहेत, अंदाजे झाडावरती 30 काड्या ठेवून मग त्याची ऑक्टोबरमध्ये परत गोडी छाटणी म्हणजे माल छाटणी केली जाते. आणि त्या ऑक्टोबर छाटणीच्या वेळी मग त्याच्यातून द्राक्षाची निर्मिती होत असते. आता तुम्ही हे सांगितलं, पण हे जे एक रोप आहे हे किती वर्ष चालतं? एकदा द्राक्षाची लागवड केली तर त्याला साधारण 10 ते 12 वर्ष परत प्लॉटमध्ये काय परत नवीन लागवड करायची आवश्यकता नसती. फक्त मग दरवर्षी एप्रिलला एक छाटणी आणि ऑक्टोबरला एक छाटणी. सर, हे आता द्राक्षाबद्दल झालं. आता द्राक्षाला लागतं पाणी, मग तुम्ही ड्रिप कोणतं वापरलं आहे किंवा पाण्याचा तुमचा कशा प्रकारे त्याचा सोर्स तुम्ही तयार केला? द्राक्षाचं बघितलं तर अतिशय कमी पाण्यामध्ये बाकीच्या पिकांमध्ये पेक्षा द्राक्षाला अतिशय कमी पाणी लागतं. साधारण आता हे काळवटीची जमीन आहे, त्यामुळे ह्याला आठवड्यामधून 2 तास पाणी, एवढे कमी पाणी प्रमाणात उत्पन्न येते. जसं की आपण म्हणतो की आता बोरला क्षार असतात आणि विहिरीला क्षार नसतात, मग तुम्ही हे पाणी कोणतं वापरता? विहिरीचंच पाणी वापरतो. अच्छा. मग फिल्टरमध्ये तुम्ही जेव्हा फिल्टर पाणी करता किंवा फिल्टरमध्ये कोणकोणते केमिकल ॲडिशन केले जातात, तर त्याचा कसा सोर्स असतो? त्यामध्ये काय फर्टिगेशन देताना आपण ह्यामध्ये पाणी देताना त्याबरोबर प्रत्येक पाण्याला इथून म्हणजे जेव्हा मला गोडी छाटणी होते द्राक्षाच्या ऑक्टोबरमध्ये, तिथून प्रत्येक पाण्याबरोबर फर्टिगेशन जाते. त्या लिक्विड फर्टिलायझर्स ज्याला आपण म्हणतो त्यानुसार मग आपण त्या आवश्यकतेनुसार आपण ते लिक्विड फर्टिलायझर्स देतो. अच्छा. सर, अजून काय सांगताल द्राक्षेबद्दल? आपल्याकडं या प्लॉटमध्ये म्हणजे इथं काटेवाडीमध्ये आपल्याकडे हे SSN ह्या व्हरायटी आहे, माणिकचमन आहे. माणिकचमन सुरुवातीला आम्ही माणिकचमन लावलं, त्यानंतर मग ही नवीन व्हरायटी आली SSN. आता कृष्णा म्हणून जातीची लागवड केलेली आहे, ती काळे द्राक्ष. अच्छा, नवीन हे होते. अच्छा, ते तुम्ही आता चाललंय तुमचं नियोजन? अच्छा. सर, आता तुम्ही द्राक्षाबद्दल सांगितलं, आता उत्पन्नाबद्दल सांगा. उत्पन्न किती सरासरी तुम्ही काढता? उत्पन्न एकरी 18 ते 20 टनाच्या आसपास SSN माणिकचमन ह्या दोन्हीमध्ये एकरी उत्पन्न 18 ते 20 टनाच्या आसपास निघतं. म्हणजे पावसामध्ये फटका वगैरे काही नाही बसला, कमीत कमी 10 टन आणि जास्तीत जास्त 20 टनाच्या आसपास उत्पन्न मिळतं. आता ज्या टाईमला आपण म्हणतो की अवकाळी पाऊस आल्यानंतर तुम्हाला अशी भीती निर्माण होत असेल की त्या टाईमला तर द्राक्षाला काय होतं नक्की, म्हणजे मनी गळतात हे मी पण ऐकू नये, पण आज मला तुमच्याकडून ऐकून द्राक्ष जेव्हा परिपक्व होती, आता हीच व्हरायटी ही त्याची नाजूक पण व्हरायटी. जेव्हा आता हा परिपक्व झालेला आहे खाण्यासाठी, जेव्हा पाऊस येतो तेव्हा इथं क्रॅकिंग होण्यास सुरुवात होती. ओके, मधून चीर पडते. हो, मधून चीर पडते. तसं बघितलं तर फार मोठा पाऊस वादळ वाऱ्याचा झाला तरच, म्हणजे आता ह्या परिस्थितीमध्ये लहान पाऊस झाला किंवा काय तर त्याचा एवढा मोठा परिणाम काय होत नाही. ओके. अजून सर काय सांगताल? ह्या बागेमध्ये जी द्राक्षाची निर्मिती होती, म्हणजे आज गेले 7-8 वर्ष झाला आम्ही लागवड केलेली आहे, त्याचं संपूर्ण विक्री आम्ही इथं काटेवाडी बारामती रोडला. तुम्हाला एक्सपोर्ट करण्याची काहीच गरज नाही? आजपर्यंत कधी एक्सपोर्ट केलं नाही किंवा काय नाही. एवढे सुंदर द्राक्ष दिसतंय, एवढा मोठा माल दिसतोय. क्वचित दुसरा एखादा शेतकरी असता तर त्यांनी निर्णय घेतला असता की आपल्या लोकांना न देण्यापेक्षा 2 पैसे आपल्याला जास्त येण्यासाठी आपण एक्सपोर्ट करूया. पण तुमची भूमिका खूप छान दिसत आहे, जेणेकरून तुम्ही कसं म्हणता की आजूबाजूचा जो परिसर आहे सर्वसामान्य लोकांचा, त्या लोकांना आपली द्राक्षी गेली पाहिजे खायला. आणि ह्या द्राक्षाच्या बागेमध्ये जवळजवळ आज 40 दिवस झाला, आम्ही 40 ते 45 दिवस झालं कुठलीही विषारी फवारणी केलेली नाही का, तर आपल्याला विषमुक्त द्राक्षे लोकांना खाण्यास द्यायचे. ह्याचा आज लोकांच्या मनात भ्रम निर्माण झालाय की द्राक्षे खाल्ली की खोकला घसा बसतोय किंवा हे. जेव्हा परिपक्व होईल तेव्हाच आम्ही द्राक्षे काढण्यासाठी विक्री करता बाहेर घेतो. आणि लोकांचं एक औषध त्याच्यावरती जास्त आहे. 40-45 दिवस झाला आम्ही ह्यावरती कुठलंही औषध फवारणी केलेलं नाही, त्यामुळं ही द्राक्षे खाण्यास अतिशय सुरक्षित आहेत. आता सर, तुम्ही सांगितलं की जसं की द्राक्षे हे सेंद्रिययुक्त आहे
आता मार्केटमध्ये एखादी द्राक्षी मी घेतली आणि मला समजा ती ओळखायची की बाबा ही सेंद्रिययुक्त नाही, तर मी कशी ओळखणार? त्याबद्दल तुम्ही उदाहरण सांगताल का? असं पाहून हे ओळखण्याचं एवढं सोपं अच्छा नाहीये. अच्छा अच्छा. त्याला मग केमिकल टेस्टच करावे लागते. तर हे बघा मित्रांनो, जी द्राक्षी तुम्ही बघत आहात ती द्राक्षी किती क्लीन आहे, पाहू शकता तुम्ही. किती क्लीन द्राक्षे आहे. जसं की आज रोहित सरांनी सांगितलं की आम्ही सेंद्रिय युक्त द्राक्षी देण्याचा प्रयत्न करतोय. जवळजवळ 99% ते सेंद्रिय द्राक्षीच देतात. पण लोकांचा भ्रम झालेला आहे की विषारीयुक्त द्राक्षी वगैरे नाही का, म्हणून काही लोकांनी तर द्राक्षे खाण्याचं सोडून दिलेलं आहे. तर हे द्राक्ष बागांवरती संकट येत आहे. तर मित्रांनो, हा बारामती मधला प्लॉट तुम्ही बघत आहात. किती सुंदर असा प्लॉट. आता आपण त्या प्लॉट मधून निघतोय, पण निघताना तुम्ही पाहू शकता की द्राक्ष हा जो माल आहे हा विक्रीसाठी आता म्हणजे जवळजवळ त्यांचा तयारच झालेला आहे. तर पाहू शकता किती सुंदर अशी द्राक्षी. सर्वांनी या बारामती इंदापूर रोडला काटेवाडीच्या अलीकडं रोहित काटे यांचा ते वकील म्हणून ते सध्या आता तिथं बारामतीमध्ये आहेत. स्वतः वकील आहेत ते. सॉरी, मी मगाशी म्हणलं तुम्हाला जॉबला, पण ते स्वतः वकील आहेत ते बारामतीमध्ये. आज खूप त्यांचं नाव आहे. यूट्यूबला, इंस्टाग्रामला त्यांचं द्राक्ष म्हणून पेज आहे. नक्की या मित्रांनो, द्राक्षेचा आनंद घ्या. द्राक्षे जर खायची असेल तर तुम्हाला या प्लॉटवर येऊनच खावं लागेल. मी म्हणत नाही बाहेरची द्राक्षे आहे ती घेऊ नका, परंतु जी द्राक्षे, जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही द्राक्षे 99% सेंद्रिययुक्त देण्याचा प्रयत्न करतो लोकांना, तर अशी द्राक्षे कुणाला की म्हणतात की खाऊ वाटणार नाही. नक्की या मित्रांनो, पाहू शकता आपण द्राक्ष जिकडे तिकडे माझ्या सगळे द्राक्ष आहे. असा योग आलेला आहे आज आपल्याला द्राक्ष हे करण्याचा, बघण्याचा. खूप दिवसापासून माझं चाललं होतं आपण द्राक्षाच्या प्लॉटवर जाऊया, लोकांना सांगूया माहिती. आज सरांच्या तोंडून आपण खूप सुंदर अशी माहिती त्यांनी सांगितली आपल्याला की कोणते बियाणे ते वापरतात, पाण्याचा कसा वापर करतात, सगळ्या गोष्टी, किंवा त्याचा कालावधी कसा असतो छाटणीचा, सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर चला आपण निघूया आता.